लातूर महाराष्ट्राच्या राजकारणात हे नाव घेतलं की अनेक वर्ष एकच आडनाव डोळ्यासमोर यायचं, देशमुख. एक काळ असा होता की लातूरमध्ये निवडणूक कोण जिंकणार याची चर्चा नाही व्हायची. चर्चा फक्त एवढीच असायची, देशमुख किती मतांनी जिंकणार. पण आता परिस्थिती बदलली आहे. 2024 मध्ये धीरज देशमुखांचा पराभव झाला. भाजपने ग्रामीण भागात मोठी पकड निर्माण केली. निलंग्यात काँग्रेसमध्येच गटबाजी उघड झाली आणि देशमुख घराण्याच्या राजकारणाबद्दल नवे प्रश्न निर्माण झाले. पण दुसरीकडे 2026 मध्ये लातूर महापालिका काँग्रेसनं पुन्हा जिंकली. विलासराव देशमुख यांच्या नावावर अजूनही लोक भावनिक होताना दिसले आणि अमित देशमुख अजूनही जिल्ह्यातील सर्वात मोठा काँग्रेसचा चेहरा राहिले. मग खरं काय? देशमुखांची पॉवर कमी झाली आहे का, की देशमुखांच्या राजकारणाचं स्वरूप बदललंय? आज आपण समजून घेणार आहोत याच लातूरच्या राजकारणाचा संपूर्ण प्रवास. नमस्कार, मी समीर मोरे आणि थोडक्यात मध्ये आपलं स्वागत. लातूरच्या राजकारणाचा इतिहास लिहायचा म्हटलं तर सुरुवात करावी लागेल माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यापासून. गावच्या राजकारणातून सुरुवात, जिल्हा परिषद, विधानसभा, मंत्रीपद आणि अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. हा प्रवास केवळ पदांचा नव्हता, हा संपूर्ण राजकीय इकोसिस्टम उभारण्याचा प्रवास होता. विलासरावांनी लातूरमध्ये फक्त मतदार निर्माण केले नाहीत तर कार्यकर्ते निर्माण केले. फक्त नेते तयार केले नाहीत तर संस्था निर्माण केल्या. सहकारी संस्था, साखर कारखाने, बँका, शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्या यंत्रणेभोवती देशमुखांचं एक मजबूत जाळं तयार झालं. अनेकांना वाटतं देशमुखांची ताकद म्हणजे काँग्रेस, पण खरं चित्र वेगळं आहे. त्यांची ताकद होती लोकांशी असलेलं नातं. भाजपचा कार्यकर्ता असो, शिवसेनेचा नेता असो किंवा डाव्या पक्षाचा कार्यकर्ता, विलासराव सगळ्यांना आपलंसं करून घेत. म्हणूनच त्यांच्या निधनानंतरही विरोधक त्यांच्या विरोधात बोलताना 10 वेळा विचार करतात. लातूरमध्ये आजही अनेक जण म्हणतात, विलासराव हे पक्षाचे नव्हते, ते लातूरचे होते. 2012 मध्ये विलासराव देशमुखांचं निधन झालं आणि त्यानंतर देशमुख घराण्याचा राजकीय वारसा 2 प्रमुख चेहऱ्यांकडे गेला. अमित देशमुख, लातूर शहराचं नेतृत्व, दुसरं धीरज देशमुख, ग्रामीण भागाचं नेतृत्व. पण याच काळात आणखी एक महत्त्वाचा चेहरा कायम प्रभावी राहिला, दिलीपराव देशमुख, विलासरावांचे भाऊ. सहकार क्षेत्रातील मोठं नाव, मांजरा समूहाशी संबंधित साखर उद्योग, ग्रामीण संस्था, सहकारी नेटवर्क आणि अनेक वर्षात उभं राहिलेलं कार्यकर्त्यांचं जाळं, यामुळे त्यांचा प्रभाव कायम राहिला. यामुळे देशमुख घराणं म्हणजे फक्त अमित धीरज नसून एक संपूर्ण राजकीय आणि आर्थिक व्यवस्था बनली. लातूरमध्ये देशमुखांची ताकद फक्त मतांवर नाही, ती सहकारावर उभी. मांजरा साखर कारखाना, साखर उद्योग, डिस्टिलरी, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था, शेतकरी नेटवर्क, कामगार वर्ग, वाहतूक नेटवर्क या सगळ्यांमुळे देशमुखांचा प्रभाव फक्त निवडणुकीपुरता मर्यादित राहिला नाही. राजकीय विश्लेषक अनेकदा म्हणतात, देशमुखांची ताकद मतपेटीत नाही तर मतपेटीपर्यंत पोहोचवणाऱ्या संपूर्ण यंत्रणेत. आता प्रश्न पडतो, मग बदल कधी सुरू झाला? 2014 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा बदल झाला. भाजप झपाट्याने वाढू लागला. मराठवाड्यातही संघटन मजबूत झालं आणि लातूरमध्ये प्रथमच देशमुखांना गंभीर आव्हान मिळायला लागलं. भाजपने बूथ पातळीवर काम सुरू केलं, नवे स्थानिक चेहरे तयार केले आणि देशमुखांच्या अभेद्य किल्ल्यावर हल्ला सुरू केला. आज लातूरमध्ये देशमुखांविरोधात 3 मोठे चेहरे दिसतात. संभाजी पाटील निलंगेकर, अर्थात भाजपचे सर्वात प्रभावी नेते, निलंगा मतदारसंघातील मजबूत पकड आहे. ग्रामीण भागातील संघटन आहे. दुसरे म्हणजे रमेश कराड. 2024 मध्ये धीरज देशमुखांचा त्यांनी पराभव केलाय. धीरज देशमुख यांच्या पराभवानंतर कराड हे भाजपच्या नव्या पिढीचे मोठे चेहरे म्हणून पुढे आले. अर्चना पाटील चाकूरकर आहेत. लातूर शहरात अमित देशमुखांना आव्हान देणाऱ्या भाजपच्या त्या प्रमुख नेत्या. 2024 विधानसभा निवडणूक देशमुख घराण्यासाठी सर्वात कठीण ठरली. धीरज देशमुख पराभूत झाले. हा फक्त एका आमदाराचा पराभव नव्हता, हा देशमुखांच्या ग्रामीण वर्चस्वाला बसलेला धक्का होता. कारण अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच लोकांनी पाहिलं, देशमुखांना हरवणं शक्य आहे. दुसरीकडे अमित देशमुख जिंकले, पण पूर्वीसारख्या प्रचंड मताधिक्यांनी नाही. यामुळे एक नवीन चर्चा सुरू झाली, देशमुख अजूनही मजबूत आहेत, पण ते आता अजिंक्य राहिलेले नाहीत. आणि इथे सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो. 2025 मध्ये निलंगा नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसमध्ये मोठं राजकीय नाट्य घडलं. नगराध्यक्ष पदासाठी अजित नाईकवाडे यांचं नाव जवळपास निश्चित झालं होतं. स्थानिक कार्यकर्ते तयारीलाही लागले होते. मात्र शेवटच्या क्षणी उमेदवारी बदलली आणि हमीद शेख यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली. यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. त्यावेळी जिल्हाभरात एकच चर्चा सुरू झाली, निर्णय आशियानातून होतोय का की गडीतून? आशियाना म्हणजे लातूर शहरातील दिलीपराव देशमुखांचं घर आणि गडी म्हणजे बाबळ गावातील अमित देशमुखांचं राजकीय केंद्र. यामुळे पहिल्यांदाच देशमुख घराण्यातील अंतर्गत मतभेदांची चर्चा उघडपणे व्हायला लागली. आता 2026चं वर्ष आलं होतं. वर्षाच्या सुरुवातीलाच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने एक वक्तव्य केलं.
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसून टाकण्यासंदर्भातील त्या विधानावर मोठा वाद निर्माण झाला। काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलं, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा मुद्दा केवळ काँग्रेसपुरता मर्यादित राहिला नाही। सामान्य लातूरकरही दुखावले गेले, कारण विलासराव देशमुख हे फक्त काँग्रेसचे नेते नव्हते, ते लातूरच्या अस्मितेचा भाग होते। वाद इतका वाढला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतः पुढे यावं लागलं आणि सार्वजनिकरित्या विलासरावांच्या योगदानाचा गौरव करावा लागला। ही घटना एक गोष्ट सिद्ध करून गेली, विलासरावांचं राजकारण संपलं असेल, पण त्यांची लेगसी अजूनही जिवंत आहे। आणि मग आला 2026चा निकाल। अनेकांनी 2024 नंतर देशमुख संपल्याचं घोषित केलं होतं, पण 2026च्या लातूर महापालिका निवडणुकीने सगळे अंदाज बदलून टाकले। काँग्रेसने पुन्हा सत्ता मिळवली, भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही, अमित देशमुख पुन्हा केंद्रस्थानी आले। यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली, 2024 हा देशमुखांचा शेवट नव्हता, तो एक इशारा होता। आता आजची परिस्थिती काय? देशमुखांची ताकद पूर्वीसारखी आहे का? तर नाही। त्यांना आव्हानं आहेत, भाजप मजबूत झाली आहे, रमेश कराड सारखे नवे चेहरे समोर आले, त्यांना ताकद मिळालेली आहे, संभाजी पाटील निलंगेकरांचा प्रभाव वाढलाय, घरातील मतभेदांच्याही चर्चा आहेत। पण देशमुखांची ताकद पूर्णपणे संपली आहे का? तरीही नाही, कारण सहकार क्षेत्र अजूनही आहे, कार्यकर्त्यांचं नेटवर्क अजूनही आहे, अमित देशमुख अजूनही जिल्ह्यातील सर्वात मोठे काँग्रेस नेते आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विलासराव देशमुख यांची लेगसी अजूनही जिवंत आहे। एकेकाळी लातूरमध्ये प्रश्न असायचा, देशमुख किती मतांनी जिंकणार? आज प्रश्न बदललाय, देशमुख जिंकणार का? आणि हाच बदल सांगतो, लातूरमध्ये देशमुखांची सत्ता संपलेली नाही, पण ती आता निर्विवादही राहिलेली नाही। विलासरावांनी उभा केलेला किल्ला अजून उभा आहे, मात्र त्याच्या भिंतीवर आता पहिल्यांदाच विरोधकांचे झेंडे दिसायला लागलेत। आणि म्हणूनच 2029ची निवडणूक ठरवेल, लातूर अजूनही देशमुखांचं आहे की देशमुखांनंतरच्या नव्या राजकारणाचं। तुम्हाला काय वाटतं? लातूरमध्ये देशमुखांची ताकद खरंच कमी झाली आहे का? तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।